प्रियांनो, उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की देवाने येशूचे संरक्षण केले आणि त्याला मिसरमध्ये सुरक्षित ठेवले. तसेच ज्ञानी लोकांनी येऊन त्याची उपासना केली. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की हेरोदाच्या मृत्यूनंतर योसेफ येशू आणि मरिया यांना घेऊन इस्रायलमध्ये परत येतो आणि नासरेतमध्ये राहू लागतो. यानंतर योहान बाप्तिस्मा देणारा आपल्या सेवेला सुरुवात करतो आणि लोकांना पश्चाताप करण्याचे आवाहन करतो. तो सांगतो की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. या भागाचा शेवट येशूच्या बाप्तिस्म्याने होतो, जिथे पवित्र आत्मा कबुतरासारखा उतरतो आणि स्वर्गातून देवाचा आवाज येतो, हा माझा प्रिय पुत्र आहे, ज्यामध्ये मला संतोष आहे. या सर्व घटनांमधून आपण पाहतो की देवाची योजना स्पष्टपणे उलगडत आहे आणि येशूच्या सेवा कार्याची सुरुवात होत आहे. चला तर मग आजच्या या आशीर्वादित वचनाकडे आपण लक्ष देऊया. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण मत्तय याच्या दुसऱ्या अध्यायाच्या 18व्या वचनापर्यंत अध्ययन संपविले आहे. आज आपण पुढे जात असताना अध्याय 2 याच्या 19व्या वचनापासून ते तिसऱ्या अध्यायाच्या 17व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. अध्याय 2 19 ते 23 या वचनांमध्ये आपण नासरेतला परतणे हा विषय हाताळणार आहोत. आपण मत्तेकृत शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय 19वे वचन आता आपण वाचूया. पुढे हेरोद मरण पावल्यावर पहा, प्रभूचा दूत मिसर देशात योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, मला एका गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधून घ्यायचे आहे. आपल्याला असे सांगितले जाते की पनिएल येथे याकोबाला परमेश्वराच्या दूताने दर्शन दिले, ज्याबद्दल इंग्रजीमध्ये द एंजल असे म्हटले आहे. पहा उत्पत्ती 32वा अध्याय. परंतु या ठिकाणी येथे प्रभूच्या दूताने असे म्हटले आहे, ज्याला इंग्रजीमध्ये ॲन एंजल असे म्हटले आहे. जेथे द एंजल असा शब्दप्रयोग आहे तो परमेश्वराचा दूत म्हणजेच देहधारण करण्यापूर्वीचा ख्रिस्त आहे. आता मात्र देहधारण केलेला ख्रिस्त मिसर देशात आहे. मत्तय याचा दुसरा अध्याय आणि 20वा वचन. उठ, बाळकास व त्याच्या आईस घेऊन इस्रायलाच्या देशात जा, कारण बाळकाचा जीव घ्यावा जे पाहत होते ते मरून गेले आहेत. येशूला मिसर देशातून बाहेर काढून पुन्हा इस्रायलमध्ये परत नेणे अत्यंत आवश्यक आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्याचा जन्म नियमशास्त्राच्या अधीन असा झाला आहे आणि त्याला मोशेच्या नियमशास्त्रानुसारच जीवन जगायचे आहे. हे नियमशास्त्र खऱ्या अर्थाने तंतोतंत पाळणारी एकमेव व्यक्ती तोच आहे. त्याला मिसर देशाच्या प्रभावापासून मुक्त होणे अनिवार्य आहे. मोशेचे संगोपन ज्याप्रमाणे मिसर देशात झाले आणि ज्याप्रमाणे इस्रायलची संतती मिसर देशात असताना एका राष्ट्राच्या रूपात घडत होती, त्याप्रमाणे येशूचे संगोपन मात्र तिथे म्हणजे मिस्रात व्हावयाचे नव्हते. वाचूया आपण पुढची वचने 21 आणि 22वा वचन. तेव्हा तो उठला आणि बाळकाला व त्याच्या आईला घेऊन इस्रायलाच्या देशास आला. परंतु अर्खेलाव हा आपला बाप हेरोद याच्या जागी यहुदियात राज्य करीत आहे असे ऐकून तो तेथे जाण्यास भ्याला आणि स्वप्नात सूचना झाल्यामुळे तो गालिल प्रांतास निघून गेला. तसे पाहता अर्खेलाव हा आणखी एक हेरोद होता आणि तो अत्यंत क्रूर होता. पुढच्या वचनाकडे आपण जाऊ. 23वा वचन. व नासरेत नावाच्या गावी जाऊन राहिला, अशासाठी की त्याला नासोरी म्हणतील, हे जे संदेष्ट्यांच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. त्याला नासोरी म्हणतील. नासरेत या नावासाठी वापरला जाणारा हिब्रू शब्द नेत्झर हा आहे, ज्याचा अर्थ फांदी किंवा कोंब असा होतो. नासरेत शहराचे हे नाव पडण्यामागील कारण म्हणजे त्याचा तत्कालीन क्षुल्लकपणा किंवा गौणत्व. यशया 11वा अध्याय 1 वचन, यशया 53वा अध्याय 2 आणि 3 वचन आणि स्तोत्रसंहिता 22वा अध्याय व 6 या वचनांमधील भविष्यवाणींचा संबंध नासोरी या संज्ञेशी जोडलेला आहे. परंतु प्रभू येशूला ही संज्ञा
केवळ यासाठीच दिली गेली नाही की तो इशायाच्या बुंद्याच्या मुळातून फुटलेली शाखा होता, तर यासाठी देखील की तो नासरेत शहरात वाढला आणि अशा प्रकारे त्याला नासोरी म्हटले जाईल, या भविष्यवाणीची पूर्तता व्हावी. ख्रिस्ताच्या जन्माशी संबंधित स्थळाविषयीच्या ज्या चारही भविष्यवाण्या आपण पाहिल्या, म्हणजेच बेथलेहेममध्ये जन्म, मिसर देशातून बोलावणे जाणे, रामामध्ये रडणे आणि नासोरी म्हणून ओळखले जाणे, त्या भविष्यवाण्या अत्यंत स्वाभाविक रीतीने पूर्ण झाल्याचे आता आपल्या निदर्शनास आले आहे. येशूने या सर्व ठिकाणी प्रत्यक्ष वास्तव्य केले आणि ज्या भविष्यवाण्या सुरुवातीला काहीशा विचित्र वाटत होत्या, त्यांचे रूपांतर अत्यंत सुसंगत आणि वास्तवपूर्ण सत्यांमध्ये झाले. आता आपण मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 3 याचा अभ्यास करणार आहोत. या अध्यायात आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय, बाप्तिस्मा करणारा योहानाचे सेवाकार्य. तो येशू राजाचे अग्रदूत राज्याची घोषणा करतो. आणि दुसरा विषय, येशू राजाला बाप्तिस्मा देतो. आता आपण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे सेवाकार्य हा विषय थोडक्यात अभ्यासूया. त्यासाठी आपण मत्तयाचा 3रा अध्याय आणि पहिली 2 वचने वाचणार आहोत. ह्या दिवसात बाप्तिस्मा करणारा योहान यहुदियाच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आता अगदी अचानकपणे बाप्तिस्मा करणारा योहान पवित्र शास्त्राच्या पानांवर अवतरतो. जर आपल्याकडे केवळ मत्तयाचे शुभवर्तमान असते तर आपण नक्कीच विचारले असते की हा आला तरी कुठून आणि याची पार्श्वभूमी काय आहे. कारण मत्तय आपल्याला याविषयी कोणतीही माहिती देत नाही आणि याचे कारण अगदी स्पष्ट आहे. मलाकी संदेष्टाने असे भाकीत केले होते की राजाच्या आगमनासाठी मार्ग तयार करण्याकरिता एक दूत अगोदर येईल. मलाकी याचा 3रा अध्याय आणि पहिलं वचन यामध्ये म्हटले आहे की पहा, मच पुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप या पाठवितो. हा दूत म्हणजेच बाप्तिस्मा करणारा योहान होय. मुळात एखाद्या दूताच्या पार्श्वभूमीविषयी जाणून घेण्याची आपल्याला खरोखरच काही गरज नसते. जेव्हा पोस्टमन तुमच्या दारात पत्र घेऊन येतो तेव्हा तुम्ही त्याला विचारता का, अहो तुमचे पूर्वज कोठून आले, तुमची जातपात किंवा पार्श्वभूमी काय आहे? तुम्हाला त्या माणसाच्या पार्श्वभूमीमध्ये रस नसतो. तुम्हाला संदेश महत्त्वाचा असतो, म्हणून तुम्ही त्याचे आभार मानता आणि त्याला निरोप देता. तसेच बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने स्पष्ट केले की तो केवळ संदेश देणार आहे आणि मत्तयाचे शुभवर्तमान देखील हेच सांगते. तो यहुदियाच्या रानातून येऊन म्हणतो, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आपण या 3 गोष्टी समजून घेऊया. पहिली गोष्ट, पश्चाताप करा. दुसरी गोष्ट, स्वर्गाचे राज्य. आणि तिसरी गोष्ट, जवळ आले आहे. पश्चाताप म्हणजे ग्रीक भाषेत मेटानोइया म्हणजे मनपरिवर्तन. तुम्ही एका दिशेने चालत आहात पण वळून दुसऱ्या दिशेने जाऊ लागता. पवित्र शास्त्रात हा संदेश विशेषतः देवाच्या लोकांसाठी आहे. जेव्हा ते शीत आणि उदासीन होतात तेव्हा त्यांनी परत फिरावे. प्रगटीकरण अध्याय 2 आणि 3 मध्ये आशियातील 7 मंडळांना हाच संदेश दिला होता आणि येशू ख्रिस्ताने देखील तोच संदेश दिला. कोणी विचारेल, अविश्वासणाऱ्या लोकांनी काय करायचे? त्यांना सांगितले आहे की त्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवावा. प्रेषितांची कृत्ये 16वा अध्याय आणि 31 या वचनात प्रेषित पौलाने फिलिप्पी येथील बंदीशाळेच्या नायकाला सांगितले, प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. जेव्हा एखादा माणूस खरोखर येशूकडे वळतो तेव्हा तो काहीतरी मागे सोडतोच. म्हणून पश्चाताप हा विश्वासाचा भाग आहे, पण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा हा मुख्य संदेश आहे. स्वर्गाचे राज्य म्हणजे पृथ्वीवर स्वर्गाचा राज्यकारभार असणे. येशू ख्रिस्त हा राजा आहे. राज्याशिवाय राजा नसतो आणि राजाशिवाय राज्य नसते. मग स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की राजा स्वतः पृथ्वीवर उपस्थित होता, म्हणून राज्य त्या अर्थाने जवळ आले होते. आज स्वर्गाच्या राज्याची काही वास्तविकता आहे काय? होय. जे लोक येशूला तारणारा म्हणून स्वीकारतात ते त्याच्या राज्यात येतात, ते त्याचे होतात
आणि त्यांचे नाते केवळ प्रजेसारखे नसून अधिक जवळचे असते. तो वर आहे आणि विश्वासणारे त्याची वधू आहे. आपण त्याच्या आज्ञा पाळतो कारण आपण त्याच्यावरती प्रीती करतो. योहानाचं शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 15 वचनामध्ये तो म्हणतो, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. तरीही पूर्ण अर्थाने स्वर्गाचे राज्य आज जगावर राज्य करत नाही. ख्रिस्त आज जगावर राज्य करत नाही. केवळ त्याचा स्वीकार करणाऱ्यांच्या हृदयात तो राज्य करतो. पण तो एक दिवस येईल आणि पृथ्वीवर आपले राज्य स्थापन करेल आणि सर्व बंडखोरी संपवेल. म्हणून स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे याचा खरा अर्थ राजा स्वतः उपस्थित होता असा आहे. मत्तय आता आपल्याला सांगत आहे की तो जे काही नोंदवत आहे ते एका भविष्यवाणीच्या पूर्ततेसाठी आहे. मत्तय याचा 3रा अध्याय आणि 3रं वचन. त्याच्याच विषयी यशया संदेष्टाच्या द्वारे सांगितले होते की अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा. ही भविष्यवाणी यशया याच्या 40वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये आढळते. घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू होते की अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा. 4थ्या वचनाकडे आपण जाऊया. मत्तयाचे शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 4थं वचन. या योहानाचे वस्त्र उंटांच्या केसाचे होते, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता. तो खरोखरच एक विलक्षण माणूस होता, नाही का? त्याचा आहार वेगळा, वेशभूषाही अनोखी होती. खरे सांगायचे तर आजच्या काळात त्याच्या रूपावरून लोक त्याला भटक्या माणसासारखा समजले असते. तो उंटांच्या केसाचे वस्त्र परिधान करत असे, कमरेला कातड्याचा कमरबंद बांधत असे आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता. असंही सांगितले जाते की त्याने कधी दाढी केली नाही आणि त्याचे केस लांब होते. प्रियानो, हा एक विशेष ध्येय असलेला माणूस होता. तो जणू जुन्या करारातून नव्या करारात पाऊल ठेवणारा व्यक्ती होता. जुन्या करारातील संदेष्टांपैकी शेवटचा. पुढे आपण जाऊया. 3रा अध्याय आणि 5वं वचन. तेव्हा यरूशलेम, सर्व यहुदिया व यार्देनेच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला. हे लक्षात घ्या की लोकच त्याच्याकडे येत होते. योहानाने कोणतेही स्टेडियम, सभागृह किंवा चर्च भाड्याने घेतले नव्हते आणि त्याला कोणत्याही समितीने आमंत्रित केले नव्हते. खरं तर तो नगरात देखील आला नाही. जर तुम्हाला योहानाचे ऐकायचे असेल तर तुम्हालाच त्याच्याकडे जावे लागत होते. यावरून स्पष्ट होते की देवाचा आत्मा त्या माणसावर होता. पुढे आपण जाऊया. 6वं वचन. त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला. म्हणजेच या सर्व गोष्टींमुळे लोकांच्या जीवनात बदल झाल्याचे दिसून येते. त्यांनी योहानाचा बाप्तिस्मा स्वीकारला. यावरून ते जुने जीवन सोडून नव्या जीवनाकडे वळत होते हे स्पष्ट होते. आता आपण परुषी व सदुकी या लोकांबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. त्यासाठी आपण मत्तयाचे शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 7 आणि 8 ही वचनं वाचूया. परंतु परुषी व सदुकी यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यास म्हटले, अहो सापांच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी सावध केले? यास्तव पश्चातापास योग्य असे फळ द्या. आता पहा, त्याच्याकडे कोण येत आहेत? तो या मान्यवर पाहुण्यांचे कसे स्वागत करतो ते ऐका. समजा पुढच्या रविवारी तुमचे पाळक उभे राहून म्हणाले, अहो सापांच्या पिल्लांनो, तर बहुतेक मंडळी दुसरे पाळक शोधायला लागतील. ही खरोखरच कठोर भाषा आहे. तो आदरणीय परुषी आणि सदुकी लोकांशी बोलत होता आणि त्यांना सांगत होता, तुमच्यामध्ये नव्या जीवनाचे पुरावे दिसले पाहिजेत. केवळ बाप्तिस्मा घेण्याची कृती पुरेशी नाही, तुमच्या जीवनात त्याचे फळही दिसले पाहिजे. पुढे आपण जाऊया. 9वं वचन. आणि अब्राहम आमचा बाप आहे असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका, कारण मी तुम्हाला सांगतो, या दगडांपासून अब्रामासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. प्रियांनो, तो येथे खूप ठाम विधान करत आहे. त्यामुळेच यहुदियामधील त्या वर्षीचा सर्वात लोकप्रिय मनुष्य म्हणून त्याची निवड का झाली नाही हे तुम्ही समजू शकता. पुढच्या वचनाकडे आपण जाऊया. 10वं वचन.
आणि आत्ताच तर झाडांच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकिले जाते. नव्या करारात फळ देणे याबद्दल बरेच काही सांगितले आहे. योग्य प्रकारच्या झाडापासूनच फळ येते. फळ झाडच फळ देऊ शकते. येथे कुऱ्हाड झाडाच्या मुळाशी ठेवली आहे, कारण ते झाड फळ देत नाही. सफरचंदाचे झाड सफरचंद देईल, पेरूचे झाड पेरू देईल, पण जर झाड काटेच देत असेल तर ते योग्य झाड नाही आणि ते तोडले जाईल. मूळ आणि फळ यांचा घनिष्ठ संबंध आहे. योग्य मूळ असेल तरच योग्य फळ येते. हाच संदेश योहान त्यांना देत आहे. चुकीच्या प्रकारचे झाड तोडून अग्नीत टाकले जाईल. पुढं आपण जाऊया. 11वं वचन. मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. योहान म्हणतो, मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा करतो, पण जो येत आहे तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. हा व दोन्ही प्रकारच्या बाप्तिस्म्यातील दीर्घ काळ दर्शवतो. आपण आज पवित्र आत्म्याच्या युगात जगत आहोत. या काळात येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देतो, पण तो दुसऱ्यांदा येईल तेव्हा अग्नीने बाप्तिस्मा देईल. येथे अग्नी म्हणजे न्याय. हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. काही जण म्हणतात पेंटेकॉस्टच्या दिवशी विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्म्याने आणि अग्नीने बाप्तिस्मा मिळाला, कारण अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या. परिस्थितीचे कृत्य याचा 2 अध्याय आणि 2 आणि 3 या वचनामध्ये म्हटलेलं आहे. अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. म्हणून पेंटेकॉस्टच्या दिवशी अग्नीच्या बाप्तिस्म्याची पूर्तता झाली नाही. तो बाप्तिस्मा ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याच्या वेळी होईल. सध्याच्या पवित्र आत्म्याच्या युगात प्रत्येक विश्वासण्यावर पवित्र आत्मा येतो. प्रत्येक जण पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा घेतो, म्हणजेच तो ख्रिस्ताच्या देहाचा भाग बनतो. हे देवाच्या वचनातील एक महान सत्य आहे. यानंतर योहान ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याबद्दल पुढे म्हणतो. 12वं वचन आपण वाचूया. त्याच्या हातात त्याचे सूप आहे. तो आपले खळे अगदी स्वच्छ करेल व आपले गहू कोठारात साठवेल, पण भूस न विजत्या अग्नीने जाळून टाकील. आता आपण येशू योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेतो हा विषय थोडक्यात पाहूया. आपण मत्तेकृषी वर्तमान याचा 3 अध्याय आणि 13 हे वचन वाचूया. तेव्हा योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरिता येशू गालिलाहून यार्देनेवर त्याच्याकडे आला. हे अत्यंत लक्षणीय आहे आणि आपण हा प्रश्न विचारणार आहोत, येशूने बाप्तिस्मा का घेतला, आणि त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. वाचूया आपण 14 आणि 15 वचने. परंतु योहान त्याला मना करीत म्हणाला, आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा असे असता आपण माझ्याकडे येता हे काय? येशूने त्याला उत्तर दिले, आता हे होऊ दे, कारण या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणाला उचित आहे. तेव्हा त्याने तसे होऊ दिले. येशूचा बाप्तिस्मा का झाला? त्याचे मुख्य कारण वरील वचनात सांगितले आहे. सर्व धर्माचरण पूर्ण करण्यासाठी. येशूने स्वतःला पापी मानवजातीमध्ये पूर्णपणे गणले. यशाचा ग्रंथ 53 अध्याय 12 वचनामध्ये भाकीत केल्याप्रमाणे तो अपराध्यांमध्ये गणला गेला. बाप्तिस्मा म्हणजे गणले जाणे, आणि हाच त्याचा मुख्य हेतू होता. तो आपल्यासाठी उदाहरण म्हणून नव्हता, कारण ख्रिस्त पवित्र होता, त्याला पश्चातापाची गरज नव्हती, पण आपल्याला आहे. दुसरे कारण म्हणजे पाण्याचा बाप्तिस्मा मृत्यूचे प्रतीक आहे. मार्काचे शुभवर्तमान 10 अध्याय आणि 38 वचनामध्ये येशूने आपल्या मृत्यूला बाप्तिस्मा म्हटले. तो आपल्यासाठी मृत्यूमध्ये प्रवेश करणार होता. तिसरे कारण म्हणजे याच वेळी तो याजकीय सेवेसाठी वेगळा करण्यात आला. पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला आणि त्याच्या सर्व कार्यात आत्म्याचे सामर्थ्य होते.
करिंथकरास दुसरे पत्र 5वा अध्याय आणि 21 हे वचन म्हणते, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे. त्याच्यावर पाप लादण्यात आले, पण त्याच्यामध्ये पाप नव्हते. म्हणूनच त्याच्याशी एकरूप झाल्यामुळे तुम्ही आणि मी तारले गेलो आहोत. बाप्तिस्म्याच्या द्वारे तो आपल्याशी एकरूप झाला. आणि पेत्राचं पहिलं पत्र 3रा अध्याय आणि 21 वचनामध्ये पेत्र म्हणतो की बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आपले तारण करत आहे. कोणत्या प्रकारे? प्रभू येशू बरोबर एकरूप झाल्यामुळे. तारण पावणे म्हणजे ख्रिस्तामध्ये असणे होय. आपण ख्रिस्तामध्ये कसे प्रवेश करतो? पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे. मी पाण्याच्या बाप्तिस्म्यावर विश्वास ठेवतो, कारण त्याद्वारे आपण हे जाहीर करतो की आपण ख्रिस्ताशी एकरूप झालो आहोत. म्हणून बाप्तिस्म्याचा विषय वादाचा न ठेवता ख्रिस्तासाठी उभे राहण्याचा आहे. आपण ख्रिस्ताशी एकरूप होऊन उभे राहिले पाहिजे. आपण मत्तयाचा 3रा अध्याय आणि 15 हे वचन पुन्हा वाचूया. येशूने त्याला उत्तर दिले, आता हे होऊ दे, कारण या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणाला उचित आहे. तेव्हा त्याने तसे होऊ दिले. मत्तयाचा 3रा अध्याय 16 आणि 17 ही वचनात आपण वाचणार आहोत. मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यातून वर आला आणि पहा, आकाश उघडले. तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला. आणि पहा, आकाशातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. येथे आपल्याला त्रैक्याचा प्रत्यय येतो. ज्यावेळी प्रभू येशू पाण्यातून बाहेर येत होता त्यावेळी देवाचा आत्मा एका कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरतो आणि पिता स्वर्गातून वाणी उच्चारतो. पिता म्हणतो, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. प्रभू येशू आता आपल्या लोकांच्या ठायी एकरूप झाला आहे. काय हा राजा! खरोखर किती महान आहे हा राजा. प्रियांनो, आपण येथे थांबत असताना विचार करूया की काय आम्ही येशू ख्रिस्ताबरोबर एकरूप आहोत? काय आम्ही आमच्या जीवनातून योग्य फळ देत आहोत? आपण आत्मपरीक्षण कराल काय? आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणारा आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी तू आजही तुझ्या वचनांच्या द्वारे आमच्या अंतःकरणाशी बोलत आहेस. होय प्रभूजी, ज्यावेळेस तू आपलं सेवा कार्य सुरू केलं तेव्हापासूनची तुझी इच्छा हीच आहे की आम्ही पापामध्ये मरू नये, आमचा अंत पापामध्ये होऊ नये, तर खऱ्या अर्थाने जो तो आमचा तारणारा त्याच्याद्वारे आमचा उद्धार व्हावा. होय प्रभूजी, आमचं जीवन हे कसं आहे याचं परीक्षण आम्ही करत आहोत. कारण बापा, आम्ही पाहिलं की तू फळाची अपेक्षा करतो. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वरा, आज आम्ही निश्चय करतो की आमच्या जीवनामध्ये आम्ही योग्य रीतीने राहण्याचा प्रयत्न करू. तुला जसं आवडेल तसंच आमचं जीवन आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करू. तुझी कृपा तू आम्हाला पुरव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता, तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता, तुझी स्तुती गाण्याकरिता.
स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता, तुझी स्तुती गाण्याकरिता. पदरी नाही धन संपत्ती, स्वीकार रे ह्या दीन लाचारी. पदरी नाही धन संपत्ती, स्वीकार रे ह्या दीन लाचारी. करते ही प्रार्थना, तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता, तुझी स्तुती गाण्याकरिता. तुझ्या वीणा मज कोणी नसे रे, तारणाची भीत. प्रियांनो, आजच्या संदेशातून आपण शिकलो की देव आपली योजना योग्य वेळी पूर्ण करतो. येशूचे परतणे, एव्हानाची सेवा आणि बाप्तिस्माचा प्रसंग यामधून आपल्याला देवाची तयारी आणि कार्य स्पष्ट दिसते. या भागातून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो. पश्चाताप, आज्ञाधारकता आणि देवाची इच्छा पूर्ण करणे हे आपल्या जीवनात अत्यंत आवश्यक आहे. येशूने स्वतः नम्रतेने बाप्तिस्मा घेतला आणि आपल्यासाठी एक आदर्श ठेवला. आपणही आपल्या जीवनात देवाचा आवाज ऐकून त्याच्या मार्गावर चालले पाहिजे. पुढील भागात आपण पाहू की येशूची अरण्यात कशा प्रकारे परीक्षा घेतली आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळते. तोपर्यंत देवाच्या आशीर्वादित रहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी. पूर्वेकडून मागी लोक येशूच्या भेटीस आले होते. आजचा प्रश्न, येशूचा बाप्तिस्मा कोठे झाला? ए. शिलोह तळ्यावर, बी. यार्देन नदीत, सी. नाईल नदीत, डी. समुद्रात. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय?